अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे शौर्य, स्वराज्याची तळमळ आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणून ज्यांची कीर्ती अमाप आहे, त्यांच्या कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्वाचे प्रत्येकाने अनुसरण करावे असे आवाहन कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले. ते श्रीकृष्ण महानुभाव मंदिर फैजपूरच्या वतीने आयोजित धर्मसंस्कार शिबिरात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य आयोजक तथा गादीपती पूज्य राजधर बाबा पुजदेकर, महेश वाघोदेकर, सौ प्रज्ञा चौधरी यांच्यासह पालक व सहभागी मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सल्लगी देणे कैसी असे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे यथार्थ वर्णन कवी भूषण यांनी इंद्रजिमी जंबपर या कवितेच्या माध्यमातून वर्णिले आहे. या कवितेचा आधार घेऊन तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी सदर काव्य उदाहरणासहित विशद केले. याप्रसंगी आराध्य राजपूत यांनी कवितेला चालबद्ध रीतीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अवघ्या 50 वर्षाच्या जीवनकालात प्रचंड संघर्ष असतानाही स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करून रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे काव्यरूप सादरीकरण बालमनांवर विशेष छाप सोडून गेले. यावेळी शिबिरातील सहभागी मुलामुलींनी छत्रपती शिवरायांचे व्यक्तित्वासंबंधी अधिकाधिक वाचन करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अनुसरण करण्याचा मनोदय व्यक्त केला. पूज्य राजधर बाबा पुजदेकर यांनी धर्मसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बालकांचा शारीरिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक विकसनासोबतच स्वसंरक्षण, लाठीकाठी प्रशिक्षण, कराटे, योगा, ध्यानधारणा, मंत्रपठण व विविध आनंददायी खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करीत आभार मानले आहेत. युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार. जंभासूर नावाचा भयानक राक्षस होता. त्याने काय केलं, स्वर्गावरती आपलं अधिराज्य काबीज केलं आणि म्हटलं आता मीच तुमचा सगळ्यांचा देव आहे. देवांचा राजा कोण? शंभू कैलासपती महादेव. देवांचा राजा इंद्र. बरोबर. लक्षात ठेवायला आपण चॉकलेट द्यायचे. तर हा देवांचा राजा इंद्र याला फार, कारण सगळ्या देवांचा अधिराजा तो आहे ना, आणि म्हणून देवाने इंद्राने असं केलं की आपलं वज्रास्त्र काढलं, त्याचं अस्त्र, आणि जंबासुरावरती फेकून मारलं आणि जंबासुराचा नायनाट झाला. इंद्रजिनी जंबपर. लक्षात ठेवा शेर शिवराज कसे आहेत. पुढचं काय आहे, बाढ सुअंबपर. सुरंब सागर एक मोठा समुद्र, आणि समुद्रामध्ये फार मोठा वनडा लागतो, आग पेटते आणि तो समुद्रातली आग ना सगळं काही नष्ट करून टाकतो. मला माहिती असेल मोठ्या मोठे ज्वालामुखी आहेत समुद्राच्या खाली आणि ते बाहेर निघतात, आणि जेव्हा ती आग लागते ती आग कोणाकडेच मिटत नाही. म्हणून बाडवसू अंबपर. रावण से दंभ पर रघुकुल राज है. रावण 14 चौकडी राज्य होतं, सोन्याची लंका होती, 18 शास्त्र पुराणे त्यांचा विद्वान होता, आणि रावणाला असा अहंकार होता, गर्व होता की मला कोणी हरवू शकत नाही. पण त्याच्या दंभावरती, त्याच्या अहंकारावरती कोणी राज्य केलं, कोणी त्याचा खात्मा केला, प्रभू श्रीराम. व्हेरी गुड. आणि म्हणून रावण असं दंभ पर रघुकुल राज आहे. रघुकुल राज, रघुकुल रीती आहे. प्राण जाय पर वचन ना जाय. आपला शब्द कधीच खाली जायला नको. आई वडिलांना जर आपण वचन दिलं असेल तर ते वचनचं आपण पालन केलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. पवनपरी बाहपर. पवन म्हणजे पवन, वारा. जसा हा वारा ढगांना इकडे तिकडे फेकतो की नाही. समूहती नाहपर. शंभू म्हणजे शिवशंकर, महादेव. आणि महादेवाला ना एक दिवस कामराजांनी ना त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती बाण मारला. शंभूला, महादेवाला राग आला. तुम्हाला माहिती महादेवाचं अजून एक नेत्र आहे, तिसरं नेत्र कुठे असतं बरं? माथ्यावरती असतं. आणि मग महादेवाने आपलं तिसरं नेत्र उघडलं आणि तो कामराज आहे तो पूर्णपणे भस्म होऊ गेला. म्हणून शंभू होती महापर. पुढचं काय आहे, शेर शिवराज तो पुढचं आहे ना. सहस्त्र बाहू पर
रामद्विज राज है जो सहस्त्र बाहू पर. सहस्त्र बाहू कार्तवीर्य नावाचा कार्तवीर्य अर्जुन होता. त्याला 10,000 हात होते. तुम्हाला असं कसं शक्य आहे? परशुराम आपले याचे अवतार आहेत दशावतारांपैकी. दशावतार माहितीये? पहिला अवतार मत्स्य, दुसरा अवतार कूर्म, तिसरा अवतार वराह, चौथा अवतार वामन अवतार, नरसिंह अवतार, पाचवा अवतार वामन, सहावा अवतार. रे वारा इकडे ये, मी तुला ना एक छान चॉकलेट देतो. मग ते आपण चॉकलेट घ्यायची आणि खाऊन टाकायची का? नाही खायची. असू शकतो गुंगीचं औषध असू शकतं, तुम्हाला फसवण्याचं असू शकतं. आणि म्हणून कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. त्या मगराने माकडाला सांगितलं माकड इकडे खाली उतर. माकड म्हटला नाही मी नाही उतरत, मी जा. माकड म्हटला आपण मैत्री आहे ना, तुम्ही आणि मी मित्र आहे की नाही, बाबा असं करूया की मी तुला ना काहीतरी छान खायला देतो. त्या नदीच्या त्या किनाऱ्यावरती ना छान 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 गोष्टीचे फळं आहेत, तुला फार आवडतील खायला. माकड म्हटलं नाही हो, माझा तुझ्यावरती विश्वास नाही. मगर म्हटलं अरे ठेव ना माझ्यावरती विश्वास, तुला मी फसवणार नाही. आणि माकडाने मगरावरती विश्वास ठेवला. मगराच्या पाठीवरती माकडाने टोणकन उडी मारली आणि आता मगर त्या पाण्यामध्ये चालला. मधोमध आला आणि मगर हसायला लागला. माकडाला काही कळायचंच नाही काय झालं. लागला मी तुला फसवलं. बघा, ज्याच्यावरती आपण विश्वास दाखवतो ना तो आपल्याला फसवतो. फक्त आपले आई वडील, आपले शिक्षक, आपले गुरु ते आपल्याला कधी फसवत. म्हणून आई वडिलांना ते आपला जास्त विश्वास असला पाहिजे. आणि आता माकडावरती कळत नाही आता काय झालं. आणि म्हणून माकड विचारला करतो हटतो का काय. मगर म्हटलं की अब मैं तुझे खा जाऊंगा. माकड म्हटलं असं काय करतो, तू तर मला म्हटला होता ना की मला नदीच्या पलीकडे नेशील, तू तर माझा मित्र आहेस ना. मगर म्हटला मैं किसी का दोस्त नहीं हो सकता, अब तू तो गया काम से बेटा. माकड ठीक आहे काही हरकत नाही, पण माकड हुशार होता बरं. माकड ठीक आहे काही हरकत, तुला काय खायचं ते सांग. मगर म्हटला मला ना तुझा काळीच खायचा. व्हेरी गुड. माकड म्हटला अरे दादा तू किती बुद्धी आहेस रे, जे तुला खायचंय ना मी ना त्या झाडाच्या त्या फांदीवरती टांगून आलोय. मगर म्हटला कसं काय. अरे हो खरंच, चल चल मला तिकडे घेऊन चल, मी त्या फांदीवरनं उतरेल, माझा काळीच तुला देईल, पण तू काळीच खा. जे आपल्याला फसवणारे असतात ना ते बुद्धू असतात है ना. मग काय मगरने टर्न केली गाडी, गेला तर झाडाकडे आणि जसा की गेला त्याला माकडाने टुंकर उडी मारली, झाडावरती गेला आणि म्हटला बुद्धू कही का तू मला खाणार होतात ना. आणि माकड उडी मारून चालला गेला. ही गोष्ट आपल्याला अशी शिकवते की कोणाही अनोळखीकडनं आपल्याला कधीही काहीही घ्यायचं तो आपल्याला फसवू शकतो. चला आता आपण आपल्या कवितेकडे जाऊया. कविता खूप सुंदर आहे. इंद्रजिमी जंगपर गणपती गजपती गज अश्वपती भूपती अष्टावधान प्रधान राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की. छत्रपतींचा वक्ती एक भूषण नावाचे कवी आहेत, जे 50 नाही 100 नाही 102 वर्ष आयुष्य जगले. 1613 पासून 1715 पर्यंत. आणि त्यांनी शिवबावली नावाचा एक सुंदर ग्रंथ शिवरायांवरती लिहिला. त्यांनी एक सुंदरशी कविता या ठिकाणी केलेली आहे. आणि ती कविता आहे इंद्रजिमी जंबपर. आधी आपण ती कविता म्हणून घेऊया. आराध्य चालेल ठीक. आता अगोदर मी म्हणून दाखवतो आणि मग आमच्या इंद्रजिमी जंबपर पादवसू अंबपर रावण दंबपर रघुकुल राज पौर्णमरी बाहुपर संबोरती नाहपर जो सहस्त्र बाहुपर राम द्विज राज है. गावा द्रुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज तमी अंश पर कान जीवी कंस पर तेर मलिच्छ कंस पर शेर शिवराज है. बोलो शेर शिवराज है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता यातलं म्हटलं एक कर्व मी वगळलंय आणि मी तुमच्यासमोर आराध्याला बोलवतो. आराध्य राजपूत
करो बार बसु अम्ब करो रावण सदम्ब करो रघुकुल राज है तेज तमा अंश करो कान जने कंस पर तेमलिच्छ बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है हृदयात मावी रतीस सावी गडकोटे रावडी शिवशंकर हो मत्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा दृष्ट दुर्गणा प्रलंकर है संतास लक्षिता शत्रु में खंडतो भयवंत भावना संस्थापितो ऐसा लगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शुभ